ब्रेकनंतर संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी येते ती बघूया। जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 120 हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत अशी माहिती मिळाली आहे। यापैकी 110 पेक्षा जास्त पाकिस्तानी दहशतवादी आहेत आणि उर्वरित 10 दहशतवादी हे स्थानिक आहेत। काश्मीरमध्ये सुमारे 75 दहशतवादी हे सक्रिय आहेत। जम्मू परिसरामध्ये सुमारे 50 जण आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये 144 दहशतवादी मारले गेलेले आहेत। त्यापैकी 70 दहशतवादी हे 2024 मध्ये मारले गेलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, जम्मू काश्मीरमध्येच इतके दहशतवादी आहेत आणि त्यांचा धोका आता आणि याही पुढे देशाला आहे, जम्मू काश्मीरला आहे। बरोबर आहे। अतिशय महत्त्वाचं आहे की जम्मू काश्मीरमध्ये साधारणतः 120 पेक्षा अधिक दहशतवादी अजूनही सक्रिय आहे। त्यापैकी 110 दहशतवादी जे आहे पाकिस्तानी दहशतवादी आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की पाकिस्तानातून भारतात प्रवेश करून या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या सीमा भागांमध्ये आपले आश्रयस्थान बनवलेले आहेत। यापैकी उर्वरित 10 दहशतवादी हे स्थानिक आहे आणि काश्मीरमध्ये सुमारे 75 जे दहशतवादी हे सक्रिय आहे, तर 50 दहशतवादी जे आहे हे जम्मूच्या परिसरात सक्रिय आहे। गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या चकमकी आता 144 दहशतवाद्यांना ठार मारले गेले आहेत। त्यापैकी 70 दहशतवादी हे 2024 मध्ये मारले गेले आहे। पण ह्या 120 दहशतवाद्यांपैकी जे सक्रिय दहशतवादी जर बघितलं आपण तर त्यामध्ये 110 पेक्षा पाकिस्तानी दहशतवादी आहे। यापैकीच साधारणतः अर्धा डझनपेक्षा जास्त दहशतवादी हे जे आहे हे पहलगामच्या दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये सहभागी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। निरपराध पर्यटकांवरती गोळीबार करून त्यांचा नरसंहार करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याचा आता निश्चितपणे उत्तर आता भारत सरकार दिलं अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, अगदी बरोबर आहे। आणि याच जम्मू काश्मीरमध्ये जे काही पर्यटक अडकलेले आहेत, ज्यांना आता घरी जायची ओढ लागलेली आहे, ते घाबरलेले आहेत खूप। त्यांच्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत। थेट जाऊयात काश्मीरमध्ये। उदय, उदय, आवाज येतोय? कुठले कुठले हे पर्यटक आहेत, देशभरातून कुठून आलेले आहेत, त्यांना आपल्या घरी जायचंय, या पर्यटकांशी तुम्ही संवाद साधता, आता काय सांगाल? श्वेता, मी आता श्रीनगर शहरामध्ये आहे। या फोटोमध्ये बघितल्यानंतर सुद्धा हे सगळे तरुण दिसत आहेत, हे दहशतवादी आहेत। त्यांच्याकडे सशस्त्र हे होते आणि त्यांच्याकडे असलेला हा काही दारुगोळा, त्यासोबत बंदुका, या सगळ्या सामानासहित ते आलेले होते आणि त्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला, गोळीबार केला। 27 ते 28 जणांचा जीव घेतला। त्यांचे हे फोटो स्केच सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जी आता माहिती पुढे आलेली आहे, हे जे फोटो पुढे आलेले आहे, हे फोटो जर आपण बघितले तर आपल्याला निश्चितपणे कळेल की हे सगळे दहशतवादी हे तरुण होते आणि गेल्या काही दिवसापासून हे कनेक्टेड होते। आणि सोबतच जर माहिती मिळालं, आसिफ शेख जो आहे, हा जो नवीन फोटो आपल्याला पाहायला मिळाला आहे, यामध्ये हे दहशतवाद्यांचे फोटो जर आपण बघितले, यापूर्वी फौजीचा फोटो बघितला, हा दुसरा फोटो आपण आसिफ शेखचा बघतोय। यापूर्वी जे 3 स्केच जम्मू काश्मीर पोलिसांनी जे जारी केले होते, त्यामध्ये जर बघितलं तर त्यावेळेस पर्यटकांनी स्पष्ट केलं होतं, प्रत्येक स्पष्ट केलं होतं की हे सगळे तरुण होते। त्याच आता निश्चितपणे आपल्या फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतंय की याच दहशतवाद्यांनी जो पर्यटकांवरती हल्ला केला आणि त्यांच्यावरती गोळीबार देखील केला, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पर्यटकांनी जी माहिती दिली आहे त्याच्या आधारावरती एक मोठी असं म्हणावं लागेल की आता हे फोटो हाती आलेले आहे। लवकरच हे दहशतवादी देखील हाती लागेल आणि यांना निश्चितपणे यांच्या घरात घुसून कारवाई केली जाईल, अशा प्रकारचा संकल्प भारत सरकारच्या अनेक मंत्र्यांनी देखील घेतला आहे आणि सोबतच भारतीय लष्कराने देखील घेतला। त्यामुळे आता कारवाई केव्हा सुरू होते हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। बिलकुल प्रशांत, आणि हे सगळे फोटो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, हेच ते दहशतवादी होते ज्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला, पर्यटकांचा जीव यांनी घेतलाय आणि या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करायचा आहे। त्यासाठी सैन्य आता मेहनत घेत आहे। त्या दृष्टीनं उच्च स्तरावरती बैठका सुद्धा सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, आणि या दहशतवाद्यांना सोडणार नाही, किंबहुना ज्यांनी हा सगळा कट आखला, ही सगळी दहशत माजवली, त्यांना सोडणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलंय। त्यामुळे आता भारताकडून काय ऍक्शन घेतली जाते याकडे देखील संपूर्ण भारतीयांचं लक्ष आहे। मात्र या दहशतवाद्यांना सोडू नका
अशा प्रकारच्या भावना संपूर्ण देशभरातून व्यक्त होत आहेत। एक प्रकारे संताप व्यक्त होतोय, कारण पर्यटनासाठी गेलेले हे जे काही पर्यटक, कारण इतिहास हा आहे की पर्यटकांवरती सहसा हल्ले होत नाहीत, मात्र प्रथमच अशा पद्धतीने पर्यटकांवरती थेट येऊन समोरासमोर येऊन गोळ्या झाडलेल्या आहेत या दहशतवाद्यांनी, आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे। आणि यावरती आता भारताकडनं काय ॲक्शन घेतली जाते? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियातनं दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतलेले आहेत। वरच्या लेवलला सगळ्या बैठका सुरू आहेत, त्यामुळे काय कारवाई होते, सर्जिकल स्ट्राईक कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा होतो आणि या दहशतवाद्यांना सोडणार नाही हा शब्द जो पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेला आहे, त्याप्रमाणे आता भारताकडनं होणारी ॲक्शन याकडेच सर्वांचं लक्ष आहे। तुर्तास हे फोटो आणि स्केच दहशतवाद्यांचे सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती। याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी एक धमकी देण्यात आलेली होती। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लानं धमकी दिली होती, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढणार अशी ही धमकी होती। पहलगाम मधला हल्ला हा पाकिस्ताननं रचलेला कट आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये हल्ले वाढणार अशी एक धमकी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी देण्यात आलेली होती। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लानं ही धमकी दिलेली होती अशी देखील एक माहिती समोर येते। त्याचसोबत पाकिस्तानी आर्मी चीफनं सुद्धा जे काही वक्तव्य केलेलं होतं, हिंदूंवरती हल्ले होणार आणि त्याच्याच 2 ते 3 दिवसांनंतर कालचा झालेला हा हल्ला, त्यामुळे कुठेतरी हे कनेक्शन आहे अशी एक शक्यता काही तज्ञांकडनं जाणकारांकडनं व्यक्त होते। मात्र आत्ताची मोठी बातमी, लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लानं धमकी दिलेली होती, जम्मू काश्मीरमध्ये हल्ले वाढणार। क्या दिया जिहाद ने, क्या दिया मुजाहिदीन ने? अल्लाह की कसम, जब हिंदुस्तान ने गाय के पुजारी ने मकबूजा कश्मीर के अंदर 35 से 370 को खत्म किया, आप मुझे बताइए क्यों खत्म किया था, किस लिए खत्म किया था? डेमोग्राफिक चेंज के लिए, मुस्लिम शनाख्त को मिटाने के लिए, मुस्लिम अक्सरियत को अकलियत के अंदर बदलने के लिए एड़ी चोटी का जोर लगाया। आपने टंकों के जरिए, तोपों के जरिए, मिसाइलों के जरिए, हेलीकॉप्टरों के जरिए, ड्रोन के जरिए, अल्लाह की कसम 10 लाख फौज के जरिए बहुत जोर लगाया कि श्रीनगर में जो गाजियों शहीदों का इलाका है, पुलवामा, पुंछ, राजौरी के अंदर राम राम कहने वालों को बात करूंगा, डेमोग्राफिक चेंज लाऊंगा। जरा इस बात पर गौर करें, उसने किया इसलिए था। और 52 लाख 2 मिसाइल जारी किए, 52 लाख 2 मिसाइल किनको जारी किए, ये बातें हमारे इल्म में नहीं है, इन पर हम गौर नहीं करते। 52 लाख 2 मिसाइल हाथ के अंदर कानूनी पर्ची दी मोदी ने कि जाओ, जाकर तुमने श्रीनगर में आबाद होना है, राम राम की आवाज को बंद करना है। मुजाहिदीन कश्मीर ने, आकब शहीद रहमतुल्लाह अलैह ने, अब्दुल वहाब शहीद ने, जिया मुस्तफा ने और साहबा और अंबिया के वारिसों ने इस चैलेंज को कबूल किया और कहा, मोदी बंद अदालत के अंदर तूने ये किया, कागज तेरा था, जज तेरा था, मैदान मुजाहिद का है, जरा करके देख, इंशाअल्लाह गोलियों की बुछार से हम तुम्हारी गर्दनों को भी काटेंगे और शहादा की कुर्बानियों की लाज रखेंगे। 5वां साल है, जाओ तहकीक कर लो जाकर। मुझे क्या कश्मीर में अल्लाह ने क्या दिया, शहादा ने क्या दिया, जिहाद ने क्या दिया, हम गौर नहीं करते, जज्बात के अंदर आकर सिर्फ बातें करते हैं। 5वां साल है, अल्लाह की कसम, ना एक कॉलोनी बना सके, ना आबाद कर सके, बल्कि मोदी को जाकर कहा कश्मीर में हमारी जानों को खतरा है, जब तक ये खतरा खत्म नहीं होता हम वहां आबाद होने के लिए तैयार नहीं। हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, दहशतवाद्याचा फोटो समोर आलेला आहे। पहलगाम मध्ये गोळीबार करणारा दहशतवादी आणि त्याचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। हा दहशतवादी कोण, त्याचं नाव काय आणि त्याचा खात्मा आता कसा करायचा या संदर्भात आता सैन्य काम करतंय। हा फोटो आहे कालच्या दहशतवाद्याचा, त्याच्या हातामध्ये बंदूक आहे, AK-47 रायफल घेऊन हे लोक पर्यटकांमध्ये घुसले होते। पर्यटकांना नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केलेला होता। हे सगळे दहशतवादी, 4 जणांचे फोटो आपल्याला दिसतायत आणि त्यांच्या हातामध्ये बंदुका दिसतायत, त्यापैकी हा एक दहशतवादी आणि या 4 जणांचं हे टोळकं दहशतवाद्यांचं हे पर्यटकांमध्ये घुसलेलं होतं। त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केले। या 4ही जणांना शोधून आता त्यांचा खात्मा करणं हीच आता सैन्याची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी पहलगामच्या
आजूबाजूला असलेलं जंगल असेल किंवा ज्या ठिकाणून हे दहशतवादी आले असतील, कुठे लपले असतील, त्यांना शोधून काढण्याचं आणि त्यांचा खात्मा करण्याचं आव्हान आता सैन्यासमोर आहे। दुसरीकडे उरी सेक्टरमध्ये सुद्धा दहशतवाद्यांमध्ये आणि सैन्य दलामध्ये चकमक सुरूच आहे। तिथे देखील काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय। आता हे फोटो जे समोर आलेले आहेत, या फोटोमध्ये हे 4 जण दिसत आहेत। या 4 जणांनीच काल पर्यटकांवरती हल्ला केलेला होता। न्यूज 18 लोकमतच्या हाती हा दहशतवाद्याचा फोटो आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह हा फोटो आपण बघतोय। त्यापैकी एक जण जो आहे तो कालच्या पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये होता, ज्यानं पर्यटकांवरती गोळ्या झाडलेल्या होत्या। आता या दहशतवाद्याला शोधण्याचं मोठं आव्हान हे सैन्य दलासमोर। मात्र मगाशीच निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत बोलत होते, तर हेमंत सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादा दहशतवादी ज्यावेळेला हल्ला करतो त्यानंतर त्याचं 6 महिन्यापेक्षा आयुष्य नसतं। सैन्य दलाकडनं त्याला शोधलं जातं, त्याला ठार केलं जातं। त्यामुळे हा जो कोणी दहशतवादी आपल्याला फोटोत दिसतोय त्याचं सुद्धा आता आयुष्य संपलंय असं म्हणायला हरकत नाही।